पुणे विभागाच्या समतोल विकासासाठी सहाय्यभूत ठरेल असे विजन डॉक्युमेंट तयार करण्याचा निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला। महाराष्ट्र विधानमंडळ अमृत महोत्सव आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे येथे महसूल विभागातील स्थानिक समस्या या विषयावर आयोजित परिसंवादात चव्हाण उपस्थित होते। या परिसंवादाला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री डॉक्टर पतंगराव कदम, पालकमंत्री सचिन अहिर, महापौर वैशाली बनकर, आमदार गिरीश बापट, नीलम गोरे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशिगंधा माळी, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांची उपस्थिती होती। पुणे विभाग शिक्षण, सहकार, उद्योग आदी क्षेत्रात अन्य विभागांपेक्षा प्रगत आहे, तरी सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुके सदोदित दुष्काळग्रस्त असतात। गेल्या वर्षी विभागाने पाण्याच्या तीव्र टंचाईचा अनुभव घेतला आहे। मान, खटाव, सांगोला तालुके कायमस्वरूपी दुष्काळी खाली असतात। म्हणून पुण्यासह राज्याच्या अन्य भागांचा समतोल विकास साधण्यासाठी तालुका घटक मानून विकासाच्या योजना राबवल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले। पुण्याच्या वाढत्या वाहतुकीची समस्या सुटावी यासाठी मेट्रो प्रकल्पास मंजुरी दिली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या रिंग रोडच्या प्रस्तावास केंद्र सरकारची लवकरच मान्यता मिळणार आहे। पुण्याच्या विकासाच्या संदर्भातील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील। याचबरोबर महापालिका, नगरपालिका तसेच औद्योगिकरणासाठी पाणी मोजून देण्याची पद्धत अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याची गरज आहे, असेही चव्हाण यांनी यावेळी नमूद केले। औद्योगिकरणाचा विचार करताना मूलभूत गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागणार आहे। त्यामध्ये जमिनीची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता, विजेची उपलब्धता आणि खनिजांची उपलब्धता हे अतिशय महत्त्वाचे विषय आपल्याला घ्यावे लागणार। सर्वांच्या बाबतीमध्ये एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। आज देशाच्या समोरची आपण जर समस्या पाहिली तर माझ्या दृष्टीनं ऊर्जा संकट, त्याचबरोबर खाद्य सुरक्षेचं संकट, पाण्याचं संकट आणि मग पर्यावरण, क्लायमेट चेंज वगैरे या प्रकारचे संकट आपल्या समोर आहे। पण ऊर्जेच्या बाबतीत बोलायचं झालं तर 76% कच्चं पेट्रोलियम तेल आज आपल्याला आयात करावं लागतं। तिथले दर वाढले की आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो। आज कोळशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपला कोळसा फार चांगल्या दर्जाचा नाही। कोळसा लांबून आणायचा झाला तर आपल्या वीज प्रकल्पासाठी वापरायचा झाला तर रेल्वे मागणी मिळत नाही। मध्यंतरी ओरिसाच्या खाणीमध्ये पुरामुळे पाणी गेल्यामुळे कोळसा भिजला। परकीय परदेशातून कोळसा आयात करायचा म्हटलं तर आपल्याला काही जवळपास बंदरं नाहीत, त्यामुळे कोळशाची किंमत ही जवळजवळ दुप्पट, भारतीय कोळशापेक्षा दुप्पट होते। आणि म्हणून वीज विषयाचा आपण विचार करताना आज कोळसा मिळत नाही। गॅसचं पाहिलं तर आज दाभोळ प्रोजेक्टला 1 फक्त आपल्याला गॅस मिळतो। 2200 मेगावॉटचा दाभोळचा प्रकल्प आज आहे, फक्त 600 मेगावॉट क्षमतेनं चाललेला आहे। कारण गॅस आपल्याला उपलब्ध होईल म्हणून आपण त्यामध्ये पैसे घातले, गुंतवणूक केली आणि तो प्रकल्प पुन्हा पुनर्जीवित केला। पण आज 1200 मेगावॉट दाभोळची क्षमता आपल्याला वापरता येत नाही, कारण आम्हाला गॅस मिळत नाही। गॅस मिळण्याबद्दलची केंद्रीय मंत्रिगटाची जी एक समिती नेमलेली आहे, पंतप्रधान त्यांच्यासमोर मी विनंती केली की किमान 1/3 आम्हाला दाभोळचा गॅस, आम्हाला 600 मेगावॉट वीज अधिक मिळेल। उरण फक्त अर्ध्या क्षमतेने चाललेलं आहे, कारण गॅस मिळत नाही। कोळशाच्या बाबतीत अशीच अडचण आहे। आज पाऊस नसल्यामुळे जायकवाडीमध्ये पाणी नाही। परळीचा औष्णिक केंद्र आहे, कदाचित बंद ठेवायची पाणी येईल का काय, कारण पाणी नाही आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। एका बाजूला निसर्ग, दुसऱ्या बाजूला कोळशाच्या बद्दलची परिस्थिती, दुसऱ्या बाजूला गॅस आपल्याला मिळत नाही, म्हणून वीज उत्पादनामध्ये प्रयत्न होतो। तरी पण आज काही थोड्या प्रमाणात वीज बाहेरची घ्यायला आली तरी बाहेरची वीज विकत घेऊन महाराष्ट्राला लोड शेडिंग मुक्त करण्याचं शासनाने आपल्याला अभिवचन दिलं होतं। मला वाटतं डिसेंबर 2012 पर्यंत हे आमचं अभिवचन पूर्ण होईल। त्याचबरोबर लोड शेडिंग मुक्त करण्याकरता जे फीडर सेपरेशन झाले त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। त्यामुळे लोकांनी विजेचं बिल भरण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे। परंतु आज विजेच्या दराबद्दल जे सचिवांनी आपल्याला सांगितलं ती खरी परिस्थिती आहे। आज एका बाजूला आपली खाद्य सुरक्षितता इतकी महत्वाची आहे की त्यामुळं शेतकऱ्याला योग्य प्रमाणामध्ये सबसिडी दिलीच गेली पाहिजे याबद्दल कुणाचंही मत नाही, पण त्याची वास्तव मात्र आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आज जी वीज शेतीला दिली जाते ती एकूण वीज उत्पादनाच्या 25% वीज ही शेतीला दिली जाते, त्यातून फक्त 3% उत्पन्न होतं। उद्योग 40% वीज घेतो आणि 60% त्यातून उत्पन्न आपण घेतो, 20% क्रॉस सबसिडी करतो। तरीही जवळजवळ 6-7 हजार कोटी रुपये त्यातले निम्मे उद्योगाकडून आणि निम्मे शासनाच्या बजेटमधून आपण शेतकऱ्याला देतो। आता याच्या पुढच्या काळामध्ये पाणी वापरताना
आपल्याला अतिशय काळजीपूर्वक काटेकोरपणे पाणी वापरावं लागेल आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचनाचा कार्यक्रम राज्यामध्ये राबवावा. मग ऊस असो, कापूस असो किंवा केळी असो, सगळ्यांना आपल्याला पाण्याची बचत करण्याचं आज आपल्याकडे फार मोठं आव्हान. यावर्षी दुष्काळामुळं आणि पाठोपाठ दुसऱ्या वर्षी दुष्काळाला जायकवाडी धरणामध्ये फक्त 3% लाईफ स्टोरेज आहे. आज शहरांना पाणी पुरवठा कसा करायचा याची गंभीर चिंता आम्हाला. वरच्या धरणांना पाणी खाली सोडा म्हणून मागणी आहे, खालच्या धरणांच्या लोकांची मागणी आहे की आम्हाला पाणी सोडा. वरचे लोक म्हणतात की आम्हाला प्यायला पाणी राहणार नाही, आम्ही सोडणार नाही. वाद निर्माण झाला, हे वादही आपल्याला सोडवावे लागतील आणि याबद्दल काहीतरी मूलभूत आपल्याला विचार करावा लागणार आहे. आज या सगळ्या गोष्टी वरचा 2 गोष्टी विरोधीजींनी सांगितलं उल्लेख करतो. कामगाराला प्रोटेक्ट करण्यापेक्षा रोजगार प्रोटेक्ट केला पाहिजे, बरोबर करतो आहे, त्यामुळे काही हरकत नाही. पण त्याचबरोबर विरोधीची मी सांगू इच्छितो की जेव्हा मोठे मोठे उद्योग आजारी पडतात आणि ते आजारी उद्योग वाचवण्याकरता आपल्याकडे BIFRची यंत्रणा आपण उभी केली होती. त्या यंत्रणेकडे आपण काय केलं? आपण उद्योगाला वाचवलं, आपण मालकाला वाचवलं. मालकाला वाचून चालणार नाही, उद्योगाला वाचवलं पाहिजे. तिथली मशिनरी, तिथला कामगार, तिथला स्किल लेबर त्याला वाचवलं पाहिजे. मालकाच्याकडून जर चूक झाली असती, चुकीच्या व्यवस्थापनामुळे जर उद्योग बंद पडला असता तर मालक बदलला पाहिजे. त्याप्रमाणे इतर प्रगत राज्यामध्ये, अमेरिकेमध्ये कशा प्रकारचे पुनर्वसन होतं उद्योगांचं त्याबद्दल आपण काही बोलत नाही. तिथं बिलकुल काही केली जात नाही. जर एखाद्या व्यवस्थापनाची चूक झाली असेल तर ते ताबडतोब बदललं जातं आणि उद्योगाला वाचवलं. पवार म्हणाले, राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत आम्ही धरणातील पाणी देणार नाही अशी भूमिका माणुसकीची नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी याचा विचार करावा. मराठवाड्यातील पाण्याची स्थिती गंभीर आहे. संपूर्ण मराठवाडा जायकवाडी धरणावर अवलंबून आहे. या धरणात अवघे 3% पाणीसाठा आहे. एक वेळचे शेतीचे उत्पादन बुडाल्याचे दुःख वाटेल, परंतु पिण्याच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील नागरिकांना दाही दिशा भटकण्याची वेळ येता कामा नये. परंतु भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध होऊ नये याची काळजी घ्यावी. कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही, परंतु मराठवाड्यातील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळाले पाहिजे असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.